स्वागत करता हूं। सबसे पहले हम स्वच्छता की शपथ लेंगे और उसके बाद हम स्वच्छता अभियान का आरंभ करेंगे। आप सभी से नम्र निवेदन है कि आप अपना दाहिना हाथ आगे करके शिवनेरी ब्रिगेड, आप सभी का मैं स्वागत करता हूं। और महात्मा गांधी ने जिस भारत का सपना देखा था उसमें सिर्फ राजनीतिक आज़ादी ही नहीं थी बल्कि एक स्वच्छ एवं विकसित देश की कल्पना भी की थी। महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर माँ भारती को आज़ाद कराया। अब हमारा कर्तव्य है कि गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करें। अब हम शपथ लेंगे। मैं शपथ लेता हूं कि स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा और उसके लिए समय दूंगा। हर वर्ष 100 घंटे यानी हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूंगा। मैं न गंदगी करूंगा न किसी और को करने दूंगा। सबसे पहले मैं स्वयं से, मेरे परिवार से, मेरे मोहल्ले से, मेरे गांव से एवं मेरे कार्यालय से शुरुआत करूंगा। मैं यह मानता हूं कि दुनिया के जो भी देश स्वच्छ दिखते हैं, उसका कारण यह है कि वहाँ के नागरिक गंदगी नहीं करते और न ही होने देते हैं। इस विचार के साथ मैं गांव-गांव और गली-गली स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगा। मैं आज जो शपथ ले रहा हूं वह अन्य 100 व्यक्तियों से भी करवाऊंगा। वे भी मेरी तरह स्वच्छता के लिए 100 घंटे देंगे। इसके लिए मैं प्रयास करूंगा। मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा एक कदम पूरे भारत देश को स्वच्छ बनाने में मदद करेगा। जय हिंद। भारत माता की, भारत माता की वंदे। अब इसके बाद हम स्वच्छता अभियान का आरंभ करेंगे। इसके बाद हमारे विश्वविद्यालय के समकुलपति डॉक्टर पराग कालकर जी, हमारे विश्वविद्यालय के कुल सचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार जी, हम सभी को मार्गदर्शन करेंगे और स्वच्छता अभियान। नमस्ते। आज स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत। आपण जेव्हा आपल्या भारताबाहेर जातो किंवा इंदोर सारख्या शहरात जातो तेव्हा आपण नेहमी म्हणतोय की शहर कायम कधीही गेलं तरी स्वच्छ असतं। तर माझ्या अंदाजे अभियानाच्या रूपाने आपण आपल्या देशाप्रती आपलं कर्तव्य करताना जसं आपण म्हणतो की कचरा रस्त्यात टाकू नका, तसं समजा तो दिसला तर तो योग्य जागी पोहोचवण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि आपला देश हा स्वच्छ राहायला पाहिजे। यासाठी आपण प्रत्येकाने जर छोटं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर निश्चितप्रमाणे आपल्याला हा देश स्वच्छ राहायला मदत होणार। आपल्या स्वच्छ गोष्टी आवडतात, पण आपण जेव्हा आपलं घर स्वच्छ करतो तेव्हा घरातला कचरा नेऊन बाहेर टाकतो। आपण जेव्हा आपली सोसायटी स्वच्छ करतो तेव्हा सोसायटीतला कचरा नेऊन रस्त्यावर टाकतो। तर असं न करता तो योग्य जागी योग्य सिस्टीमद्वारे तो पोहोचवला गेला पाहिजे। एक कचरा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवणं किंवा आपल्या नजरेआड करणं याला स्वच्छता म्हणत नाहीत, लपवणं याला स्वच्छता म्हणत नाहीत। तर खऱ्या अर्थाने आपण नियमित आणि रोज हा शब्द याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। केव्हा तरी एकदा न करता माझ्या अंदाजे आज आपण संकल्प घेतो आहोत की मी आठवड्यातले काही काळ तरी माझा परिसर,
माझी सोसायटी, मी जिथे राहतो तो, माझं कार्यालय सगळं स्वच्छ करीन आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांवर पण ते संस्कार द्यायचा प्रयत्न करील. माझ्या अंदाजे हे जर आपण प्रयत्न केला तर भारत देश सुंदर आहेतच, तो आणखीन सुंदर व्हायला आपल्याला मदत होणार आहे. धन्यवाद. या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं विद्यापीठामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे, ज्याची सुरुवात आज आपण शपथ घेऊन आणि श्रमदान करून करत आहोत. परंतु जसं या शपथमध्ये म्हटलेलं आहे की मी माझं घर, माझी कॉलनी, गल्ली, गाव आणि तिथून देश, त्या पद्धतीनं या विद्यापीठामध्ये देखील आपण जिथं काम करतो, जिथं राहतो, वसतिगृहातले विद्यार्थी असतील तर त्यांची खोली, त्याच्यानंतर वसतिगृह, कार्यालयामधलं स्वतःचं कार्यालय, ती इमारत आणि हा संपूर्ण परिसर एक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने या पंधरवाड्यामध्ये विविध उपक्रम आपण आयोजित करत आहोत. आणि हे उपक्रम वर्षभर चालणारे उपक्रम असणार आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात रद्दी जमा होते, अडगळीच्या वस्तू असतात ज्याच्याने इतर रोगांचा प्रसार होतो, किंवा परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने, स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने दूरगामी आपल्याला काय प्रयत्न करता येतील याच्यावर मंथन झालेलं आहे. त्या योजना आपण या पंधरवाड्यामध्ये सगळ्या लॉन्च करतो आहोत आणि वर्षभर त्या राबवणार आहोत. आपल्या सगळ्यांचं योगदान याच्यात मिळेल असं मला विश्वास वाटतो. शिवनेरी ब्रिगेडचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ते देखील त्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवतील हा मला विश्वास आहे. धन्यवाद. यही चाय पान के लिए मिलेंगे, तो अब अलग अलग ग्रुप में हम लोग स्वच्छता अभियान के लिए रवाना होंगे. आप सभी का धन्यवाद, हार्दिक धन्यवाद.